नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कृष्णाला दुष्यंत आणि पूजा यांच्या अफेअरबद्दल समजलेलं असतं. त्यामुळे कृष्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जेव्हा इथे कृष्णा आता कोलमडून खाली पडते तेव्हा दुष्यंतला खूपच जास्त टेन्शन येतं. त्याला सगळं काही इथे कृष्णाला सांगायचं असतं, पण अशा पद्धतीने नाही. तिला विश्वासात घेऊन त्याला सगळं काही सांगायचं असतं. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा प्लीज प्लीज मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझं फक्त एकदा ऐकून घे. पण इथे कृष्णा ते सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती स्वतःला आता गुन्हेगार समजत असते. तिला असं वाटत असतं की मी माझ्या बहिणीचं प्रेम तिच्याकडून हिरावून घेतलं की काय, आणि म्हणूनच पूजा तिचा राग करते. जेव्हा इथे दुष्यंत कृष्णाजवळ बोलायला जात असतो तेव्हा कृष्णा त्याच्याशी बोलायला तयार नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जयकांत म्हणत असतो की अरे वा, माझा भाव तर इथे आता 2 पावलं माझ्या पुढेच निघाला. म्हणजे इथे साली आधी घरवाली. तरीच इथे पूजाचं वागणं प्रत्येक वेळेला जयकांतला खटकत होतं, कारण ती दुष्यंतच्या बाबतीत थोडी विचित्रच वागत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा रागातमाने घरातून बाहेर पडते. तेवढ्यातच दुष्यंत तिच्या मागे मागे तिला थांबवायला आलेला असतो. तेव्हा पूजा इथे आपल्या रूममध्ये येते आणि रडायचं नाटक करत असते. ती म्हणते, सॉरी सॉरी कृष्णा, मला माफ कर. मी तुझ्या आणि दुष्यंतच्या मध्ये आले. माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त झाला. सॉरी हां कृष्णा, सॉरी. तेव्हा ती दरवाजा बंद करते आणि जोरजोरात हसायला लागते आणि म्हणत असते, कृष्णा तू माझ्या थोबाडीत मारली होतीस ना, आता बघ मी तुझ्यावरती कशा पद्धतीने संक्रांत आणले ते. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणत असतो, अगं कृष्णा काय चाललंय तुझं? हे बघ, मला माहिती आहे तुला वाईट वाटले, तुला खूप मोठा धक्का बसलाय, पण प्लीज माझं एकदा ऐकून घे ना, माझी बाजू तरी तू ऐकून घे. तेव्हा कृष्णा म्हणते, हे बघा, तुम्ही माझ्याशी काहीसुद्धा बोलायला येऊ नका. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि मला तुमच्याशी काही बोलायचंसुद्धा नाही आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, तुम्हाला माहिती आहे का? खूप मोठं पाप केलं आहे मी. माझ्याकडून खूप मोठं पाप झालं आहे. मी माझ्या बहिणीकडून तिचं प्रेम हिरावून घेतलं आहे. तुमची काही चूक नाही आहे याच्यामध्ये. तुम्हीसुद्धा ह्या पापाचे धनी आहात खरं तर, कारण तुम्ही माझ्या बहिणीला सोडून माझ्याबरोबर लग्न केलं. ही गोष्ट तुम्ही मला आता का सांगताय? तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तेव्हा दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, मी तुला गेली कितीतरी दिवस हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण मला सांगताच आलं नाही. आणि मी कालपासून तुला म्हणतोय ना की मला काहीतरी सांगायचं आहे, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तू मला बोलायची संधीसुद्धा दिली नाहीस. आणि हे अशा पद्धतीने तुझ्यासमोर आलं ते अत्यंत चुकीचं आहे. मला माहिती आहे तुला खूप मोठा धक्का बसला आहे, पण माझीसुद्धा काहीतरी बाजू असेल ना, तू प्लीज एकदा ऐकून घे. मी मान्य करतो माझं आणि पूजाचं प्रेम होतं, आमचं रिलेशनशिप होतं, पण खरंच आता तसं काही नाही आहे. आता माझ्या मनात फक्त तू आहेस. तेव्हा इथे बाळजाला खूप आनंद झालेला असतो. बाळजा म्हणते, अरे वा पूजा वा, तू जे काही वागलीस ते पातळी सोडून वागलीस, पण तरीसुद्धा चांगली वागलीस. कारण का? कारण त्या दुष्यंतला आणि त्या कृष्णाला तू एकमेकांपासून वेगळं केलंस. त्या कृष्णाला माझ्या दुष्यंतच्या आयुष्यातून कायमचं बाजूला फेकून दिलंस आणि मला तर तेच हवं होतं. तेव्हा कृष्णा इथे रागाने जात असते. ती म्हणत असते, तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका, मला तुमच्यासंग काय बी बोलायचं नाही. तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. ही गोष्ट तुम्ही मला आत्ता सांगताय, मग लग्नाच्या आधी का नाही सांगितली? तेव्हा दुष्यंत म्हणतो, तेव्हा काही कारणं होती. तेव्हा आपलं लग्न जरी मनाविरुद्ध झालं असलं, पण तरीसुद्धा मी पूजाला पूर्णपणे विसरूनच तुझ्याकडे आलो होतो. मी तुझ्यासाठी तिच्याकडे गेलो नाही असं नाही, मी तिला सोडूनच तुझ्याकडे आलो होतो. मी खरंच सांगतोय, मनापासून बोलतोय. तू बोल ना माझ्याशी, हवं तर रागव. मी तुझ्या पाया पडतो कृष्णा, पण मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. हे बघ, एक गोष्ट तर तुला पटते ना, की माझं तुझ्यावरती प्रेम खरं होतं. ही गोष्ट तू मान्य करतेस ना? तेव्हा इथे कृष्णा म्हणते, काय माहिती मला, काय माहिती. आता जसं खोटं वागलात तेव्हाही खोटंच वागला असाल ना माझ्याबरोबर? नाही नाही नाही, मी खूप मोठं पाप केलं आहे. मी माझ्या बहिणीचं प्रेम तिच्यापासून हिरावून घेतलं ना. माझ्यामुळेच तुम्ही तिच्याबरोबर लग्न नाही केलं. माझ्याशी लग्न राजकारणासाठी केलं, तुमच्या आईच्या राजकारणासाठी, आणि मग माझ्या बहिणीला सोडून दिलं. का केलं तुम्ही असं? तिने किती प्रेम केलं तुझ्यावरती.
तुमच्यावरती किती प्रेम केलं तिने. आजच्या काळामध्ये कुणी कुणावरती एवढं प्रेम करत नाही दुष्यंत सरकार. पूजाने तुमच्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केला. अहो याचा अर्थ किती प्रेम आहे तिचं तुमच्यावरती. आणि तुम्ही इतकं प्रेम करणाऱ्या त्या मुलीला सोडून दिलं. तुम्हाला माहिती आहे आधीच माझ्यावरती आरोप काय आहे की आमच्या बाबांनी माझ्यामुळे जीव दिला. मी त्या घरामध्ये गेले आणि आमचे बाबा आम्हाला सोडून निघून गेले. तो ओझं मी माझ्या मनावरती घेऊन कशी तरी जगत होते. तर तुम्ही आता मला इतक्या मोठ्या पापाची धनी करून टाकलं की इथे मी माझ्या बहिणीचं प्रेम तिच्याकडून हिरावून घेतलं आणि मी आता तुमच्याबरोबर लग्न करून आनंदाने संसार करायचा. मला ते मान्य नाही आहे. मला नाही राहायचं आहे आता या नात्यामध्ये. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय बोलतेस तू हे? तुला तरी कळतंय का? मग तू सांग ना मी काय करू? कसं सांगू म्हणजे तुला पटेल की आता तसं काही नाही आहे? हे बघ तो माझा पास्ट होता पण मी खरंच सांगतोय आता असं काही नाही आहे कृष्णा. प्लीज एकदा माझं ऐकून तरी घे ना, बोलायची संधी दे. कृष्णा म्हणते नाही आता मला काहीसुद्धा बोलायचं नाही आहे, काही मला ऐकून घ्यायचं नाही आहे. तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हे बघ तू घर सोडून जाऊ नकोस. आपण घरी जाऊन बोलूया ना निवांत. प्लीज घरी जाऊन बोलूया. ती म्हणते आता घरी जाण्यात काही अर्थ नाही आहे. दुष्यंत म्हणतो मग कुठे जातेस तू? ती म्हणते जिथे मला जाता येईल तिथे जाईन, पण आता घरी परत येणार नाही आहे. आणि तुम्हीसुद्धा माझ्या मागे मागे येऊ नका, मला हात लावू नका. आता माझ्यावरती तुमचा काही अधिकार नाही आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज मी पाया पडतो पण तू रडू नकोस. मला तुला रडताना नाही बघवत आहे. प्लीज तू नको रडूस. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही तुम्ही माझे अश्रू पुसू नका. या अश्रूंवरती आणि आता माझ्यावरती तुमचा काही एक अधिकार राहिलेला नाही आहे. तेव्हा तुम्ही आता माझ्या मागे येऊ नका, माझी शपथ आहे तुम्हाला. तेव्हा दुष्यंत म्हणतो, तू कुठे जातेस ते तरी सांग आणि मग मी काय करायचं ते पण सांगून जा. काय करू मी तुझ्याशिवाय? हे बघ कृष्णा, जे काही होतं ते कधीच संपलं आहे. माझ्या मनामध्ये पूजाबद्दल आता काहीच नाही आहे. माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे कृष्णा. तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर माझं कसं होईल? प्लीज मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर ना. हे बघ मी तुला सगळं सत्य सांगणार होतो की नाही, आलो होतो की नाही सगळं तुला सांगायला. कालपासून तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे पण तू ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेस. प्लीज कृष्णा प्लीज माझं एकदा ऐकून घे. माझं चुकलं मी मान्य करतो, पण मला एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का तू आता? प्लीज मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस कृष्णा. कृष्णा आता काहीसुद्धा ऐकून घ्यायला तयार नसते. दुष्यंत तिची माफी मागत असतो, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणत असतो की कृष्णा मला कळतंय तुला वाईट वाटलंय, तुला माझा राग आलाय, म्हणून तू मला एक संधी देणार नाही आहेस का? हे बघ जे काही होतं ते केव्हा संपलं आहे. मी निर्मळ मनाने तुझ्याकडे आलो होतो आणि तुझा बायको म्हणून सुद्धा स्वीकार केला आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, पण माझ्या बहिणीला सोडूनच ना, तुम्ही मला का नाही सांगितलं? तेव्हा दुष्यंत म्हणतो, तेव्हा मला कुठे माहिती होतं की पूजा तुझी बहीण आहे? तेव्हाचं अर्ध सत्य तुला माहितीच नाही आहे कृष्णा. प्लीज तू माझं ऐकून घे, मग मी तुला सविस्तरपणे सांगेन ना काय झालं होतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जयकांत आलेला असतो पूजाबरोबर बोलायला. तेव्हा जयकांत म्हणत असतो, ओ मेवणी साहेब दरवाजा तरी उघडा. अहो दुष्यंत नसला म्हणून काय झालं, पण जयकांत तर आहे ना. मी तुमची नक्की मदत करेन, काळजी करू नका. दरवाजा उघडा, आम्हाला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. दरवाजा तर उघडा ओ मेवणी साहेब, दरवाजा उघडा. तेव्हा जयकांत आल्यानंतर इथे पूजा आता दरवाजा उघडायला तयार नसते, कारण तिला जयकांतचं ते विचित्र वागणं अजिबात आवडत नसतं. त्यामुळे ती आता दरवाजा उघडायला घाबरत असते. तेव्हा जयकांत म्हणत असतो, ओ मेवणी साहेब कसला विचार करताय? अहो दुष्यंत नाही आहे, पण मी आहे ना, मी तुमची नक्की मदत करेन, पण दरवाजा तर उघडा. तेव्हा इथे पूजा आता दरवाजा उघडत नाही. तेवढ्यातच तिथे बाळजा येते आणि म्हणते, अरे जयकांत तू इथे काय करतोयस? तेव्हा जयकांत म्हणतो, काही नाही, इथे मेवणी साहेबला तिळगुळ द्यायला आलो होतो. तेव्हा त्यांनी दरवाजा बंद केला आहे ना, त्या उघडत नाही आहेत. तेव्हा लगेच बाळजा म्हणते, मग आता दरवाजा उघडत नाही आहे तर तू काय फटीतून देणार आहेस का तिळगुळ? नाही ना, मग कशाला आलायस इथे? चल जा इथून. तेव्हा जयकांत तिथून गेल्यानंतर बाळजा इथे म्हणते की मी आहे, बाळजा दरवाजा उघड. तेव्हा पूजा लगेचच दरवाजा उघडते. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते की वा पूजा वा, अगं काही कामगिरी बजावलीस तू, एक नंबरच. पातळी सोडून जरी वागली असलीस तरीसुद्धा काम मात्र एक नंबर केलंस. या बाळजाला जे जमलं नाही ना ते करून दाखवलंस तू. त्या कृष्णाला माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर करून दाखवलंस. तेव्हा इथे आता लगेचच बाळजा आणि पूजा दोघीजणी एकमेकींना हात मिळवतात आणि म्हणतात की मिशन सक्सेसफुल.
आणि तुमचा मुलगा कुठे आहे? त्या कृष्णाच्या मागे मागे गेला असेल ना? पण काही हरकत नाही, तो परत माझ्याकडे येईल, नक्की येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही प्लीज माझ्या मागे मागे येऊ नका, प्लीज तुम्ही जा. मला आता कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि कुणाशी काही बोलायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत इथे कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती ऐकून घ्यायला तयार नसते. तेवढ्यातच मागे मागे जात असताना इथे एक गाडी येते आणि कृष्णाला धडक मारून निघून जाते. तेव्हा कृष्णा आता रस्त्यावरती कोसळलेली असते, तिच्या डोक्याला मार लागलेला असतो, रक्त येत असतं. दुष्यंतचं लक्ष जातं, तो म्हणतो कृष्णा, आणि धावत पडत तो तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कृष्णा काय होतंय तुला? कृष्णा काय झालं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्या डोक्यातून आलेलं रक्त बघून दुष्यंत खूपच जास्त घाबरतो. तो म्हणतो, अरे लवकर या, कुणीतरी मदत करा ना उचलायला, प्लीज कुणीतरी मदत करा, गाडी कुणाची तरी थांबवा, ॲम्ब्युलन्सला तरी बोलवा. तो इथे आता त्याच्या मित्रांना फोन करत असतो, तेव्हा गाडी मागवत असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता कुणीही दुष्यंतची मदत करायला तयारच नाही आहे. लोकंसुद्धा आजूबाजूला येत नाही, ते सुद्धा पळून जात असतात. तेव्हा इथे दुष्यंत आपला रुमाल काढतो आणि कृष्णाच्या डोक्यावरती दाबून ठेवतो. तो म्हणतो, कृष्णा काही होणार नाही आहे, तुला काही होणार नाही आहे. जाऊन बर्फ आणतो आणि त्या रुमालमध्ये टाकतो आणि तो बर्फ तिच्या डोक्याला लावून ठेवतो. एका बाजूला तो ड्रायव्हरला गाडी आणायला सांगत असतो. त्याला रस्ता कळत नाही आहे, नेमकं कुठे गाडी आणायची आहे ते. तेव्हा तिथे दुष्यंत म्हणत असतो, काय लोक आहात तुम्ही, फक्त बघायला उभे राहता का? मदत करायला सांगतोय तर कुणीही मदत करायला तयार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत आता कृष्णाच्या डोक्याला रुमाल धरतो आणि तिला आता उचलण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या डोक्यातून रक्त आलेलं असतं. दुष्यंत आता फारच घाबरलेला असतो. तेव्हा त्याचं लक्ष जातं, तिथे एक ढकल गाडी असते तिच्याकडे. तेव्हा त्याच्यावरती असलेली बॉक्स तो काढून आता बाजूला टाकतो आणि ती गाडी घेतो. आणि इथे आता कृष्णा ही खाली पडलेली असते, तिला उचलून त्या गाडीवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बाळजाला भयंकर आनंद झालेला असतो. बाळजा म्हणत असते की आत्तापर्यंत आम्हाला जे जमलं नाही ते घडलं आहे. तेवढ्यातच तिथे मैनावती आणि जयकांत दोघेजण आलेले असतात. ते म्हणत असतात, बाळजाबाई, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा जयकांत म्हणतो, काकी, आम्हाला त्या पूजाबद्दल बोलायचं आहे. त्या पूजाने जो काही राडा घातला तो तुम्ही बघितला असेलच, पण तिची एवढी हिंमत नाही की ती स्वतः एकटीने हा राडा घालेल. तेव्हा आता खरं खरं सांगा, त्या पूजेला या घरामध्ये कुणाची तरी नक्कीच फूस आहे आणि ती तुमची आहे ना? तुमची मदत आहे की नाही त्या पूजेला? त्याशिवाय ती एवढी हिंमत करणारच नाही. तिने इथे तिचं आणि दुष्यंतचं जे काही प्रेम प्रकरण होतं तिने सगळ्यांच्या समोर आणलं. एवढी हिंमत कशी काय केली तिने? आणि आत्ताच बरं तिला सगळं काही आठवलं. हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे ना? खरं खरं सांगा, हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत बरोबर कृष्णाला त्या ढकलगाडीवरती टाकतो आणि घेऊन जात असतो. तिच्या डोक्याला आता लागलेलं असतं, तिथे त्याने रुमाल ठेवलेला असतो. तो म्हणत असतो, कृष्णा प्लीज डोळे उघड ना, कृष्णा प्लीज असं करू नकोस गं, डोळे उघड आणि माझ्याकडे बघ. मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दामून करतेस ना, माहिती आहे, मला त्रास देण्यासाठी करतेस ना, रागवलेस माझ्यावरती म्हणून मला घाबरवण्यासाठी करतेस ना हे सगळं. नको करूस असं कृष्णा, प्लीज डोळे उघड. तेव्हा जयकांत म्हणत असतो, काकी खरं खरं सांगा, त्या पूजाने हे जे काही केलं आहे ते तुमच्या सांगण्यावरूनच केलं आहे ना? तुम्ही सांगितलं ना तिला हे सगळं कर म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा बेशुद्ध झालेली असते आणि दुष्यंत म्हणत असतो की डोळे उघड ना आणि प्लीज माझ्याशी बोल, मला खूप जास्त भीती वाटते, तुला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कृष्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तेव्हा तिथे आलेली असते बाळजा आणि ती म्हणत असते की काय गं, माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये मला न सांगता न विचारता आलीस ना? तेव्हापासून तू माझ्या नजरेला खुपतीयेस. आता कुठे तुला कायमचं घरातून बाहेर काढायचा निर्णय घेतला तर हॉस्पिटलमध्ये आलीस का? म्हणजे आता इथून घरामध्ये यायला तुला कितीसा वेळ लागणार आहे? पण मी तुला जिवंत राहू देणार नाही. तेव्हा संधी भेटली नाही तुला संपवायची, पण आता मी तुला संपून टाकणार आहे. आणि ती आता ऑक्सिजन मास्कची जी काही वायर असते त्याच्यावरती आता बाळजा पाय देऊन उभी असते. इथे आता कृष्णाला ऑक्सिजन पास होत नसतो, कारण तिने त्याच्यावरती पाय दिलेला असतो. कृष्णाला इथे श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी आता दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत आता आपल्या आईला बघतो आणि म्हणतो, आई तू इथे काय करतेस?
तेव्हा आता दुष्यंत आल्यानंतर बाळजा खूपच जास्त घाबरते. दुष्यंतने मला बघितलं की काय, ऑक्सिजनच्या वायरवरती पाय देताना अशी भीती आता बाळजाला वाटत असते.